दूरसंचार विधेयक 2023 नुसार आपत्कालीन परिस्थितीमध्ये देशातील टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस नेटवर्क सरकार आपल्या ताब्यात घेऊ शकतं. दूरसंचार विधेयक 2023 हे 26 जून 2024 रोजी लागू होणार आहे. केंद्र सरकारने दूरसंचार विधेयकासंदर्भात शुक्रवारी अधिसूचना जारी केली. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सुरक्षेसाठी, सार्वजनिक व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी या दूरसंचार सेवांचं नियंत्रण सरकार करू शकणार आहे. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष समर्थित सुन्नी इत्तेहाद हे परिषद राखीव जागांसाठी पात्र नाही, कारण पक्ष गैरमुस्लिमांना त्यांचा भाग बनू देत नाही, असं पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या उत्तरात म्हटलंय. अमेरिकेत वर्षानुवर्षे राहणाऱ्या भारतीयांना ग्रीन कार्डसाठी आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाहीये. जो बायडन प्रशासनाने विना दस्तावेज अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना त्यांच्याकडे घर आणि नागरिकता देण्याचा निर्णय घेतलाय. पॅरोल इन प्लेस पॉलिसी ऑफ इमिग्रेशन अंतर्गत ही सुविधा दिली जाईल. त्यामुळेच त्याला पॅरोल इन प्लेस ग्रीन कार्ड असं दुसरं नाव देण्यात आलंय. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान हजारो निदर्शकांनी शनिवारी तेल अवीव मध्ये एक मोठी रॅली काढली आहे आणि हमासच्या बंदिवासातून ओली सोडण्याची मागणी केली आहे. हातात इस्रायली झेंडे घेऊन निदर्शके इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात घोषणा देत होते. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबतचे अनेक भयावह व्हिडिओ सातत्याने समोर येत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये ड्रोन हल्ल्यात गंभीर जखमी झालेला एक सैनिक सहकार्याला आपल्या डोक्यात गोळी झाडण्याची सूचना करताना दिसतोय. जखमी अवस्थेत विवळत पडलेला हा सैनिक मागून येणाऱ्या एका सहकारी सैन्याला आपल्या डोक्यात गोळी झाडण्याची सूचना इशाऱ्यांमधून देतोय. उत्तर काश्मीरच्या बारमुला जिल्ह्यामधील उरीतल्या गोहलान भागात भारतीय सेना आणि संयुक्त सुरक्षा दलांच्या जवानांनी घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडलेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा यंत्रणांनी उरीच्या जवळ 2 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारं बोईंगचं क्रू फ्लाईट टेस्ट मिशन अनेक विलंबानंतर फ्लोरिडामधील केप कॅनव्हरेल अंतराळ केंद्रावरून निघालंय. आता त्यांना ISS मधून परत येण्यात अडचण होती. अंतराळयानामधील तांत्रिक अडचणींमुळे त्यांना पृथ्वीवर परत येण्यास विलंब होतोय. लवकरच अंतराळ यानातील तांत्रिक अडचणी सोडवून ते पृथ्वीवर परत येईल, असं अभियंत्यांनी सांगितलंय. विवारी रियुजेबल लॉन्च व्हेइकल टेक्निकची तिसरी आणि अंतिम यशस्वी चाचणी घेतली गेली आहे. यावेळी प्रक्षेपण यानाची चाचणी अधिक आव्हानात्मक परिस्थितीत करण्यात आली आहे आणि ती सर्व निकषांवर सफल ठरली आहे, असं इस्रोने सांगितलंय. सकाळी 7:10 इस्रोकडून RLV पुष्पक विमानाची चाचणी घेण्यात आली. भारत आणि रशिया यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक महामार्ग बांधला जातोय. आता या योजनेमध्ये रशियाने पाकिस्तानचा समावेश करण्याचा निर्णय घेतलाय. रशियातील पाकिस्तानी राजदूत खालिद जमाली यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. पृथ्वीच्या गर्भात अशी अनेक रहस्य आहेत जी आपल्याला अजूनही सापडली नाहीत. त्याचसोबतच अनेक गोष्टींचा शोध हा सुरू आहे. सध्या अशाच एका बातमीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. यावेळी विमानतळाचे खोदकाम सुरू असताना 4000 वर्षांपूर्वीचं रहस्य सापडलंय. सध्या यावर अधिक संशोधन सुरू आहे. घरातील कामगारांचं शोषण केल्याप्रकरणी भारतातील अब्जाधीश उद्योगपती हिंदुजा घराण्यातील 4 जणांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. स्वित्झर्लंडमधील न्यायालयाने हिंदुजांना 4 ते 4.5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे उद्योग विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. अभय वर्मा आणि शर्वरी वाघ यांची मुख्य भूमिका असलेला मुंजा हा चित्रपट या वर्षातील पहिला सुपरहिट चित्रपट ठरतोय. या हॉरर कॉमेडी चित्रपटाने गेल्या 16 वर्षात बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी मुंजाने 5.80 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आतापर्यंत कमाईचा आकडा हा 80.11 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय. ही कमाई येत्या काही दिवसात 100 कोटींपर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सर्वांची चिंता वाढवणारा अहवाल समोर आलाय. गेली अनेक वर्ष वाढत असलेल्या तापमान वाढीमुळे जीवघेणी गरमी वाढण्याचं प्रमाण तब्बल 35 पट वाढल्याचं जागतिक तापमान वाढीबाबत अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांच्या गटाने केलेल्या अभ्यासात पुढे आलंय. सामन्यातील उत्तरार्धात झावी सिमॉन्स यांनी केलेला गोल व्हिडिओ असिस्टंट रेफरीद्वारे अवैध ठरलाय. मात्र गोल नाकारल्यामुळे युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या ड गटात नेदरलँड्सचे फ्रान्स विरुद्ध नुकसान झालंय आणि सामना 0-0 बरोबरीत राहिला. नेदरलँड्सला विजय हुकला आणि बादफेरी गाठण्यासाठी अखेरच्या लढतीपर्यंत थांबावं लागले. त्यामुळे वारंवार नेदरलँड्सच्या गोलक्षेत्रात आक्रमण केलेल्या फ्रान्सला बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावं लागलंय.
ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने T20 वर्ल्ड कप मध्ये इतिहास रचलाय। बांगलादेश विरुद्धच्या गेल्या सामन्यात हॅट्रिक घेण्याचा पराक्रम त्याने केला होता। मात्र आज पुन्हा तोच पराक्रम अफगाणिस्तान विरुद्ध सुपर 8च्या सामन्यात केला। मात्र T20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील पॅट कमिन्स हा गेला सलग 2 सामन्यांमध्ये हॅट्रिक करणारा पहिला गोलंदाज ठरलाय। अफगाणिस्तान विरुद्ध त्याने 17.6 षटकात राशिद खानला बाद केलं। त्यानंतर त्याने पुढील षटकात पहिल्या चेंडूवर करीम जन्नतला तर दुसऱ्या चेंडूवर गुलाबुद्दीन नायबला आऊट केलंय।